ओके, तर हा आपला MMP मधला चॅप्टर आहे. याचं नाव आहे कर्वी लिनियर कोऑर्डिनेट्स. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फिजिक्स. आपल्याला माहीत आहे द कोऑर्डिनेट सिस्टीम is central in analytical geometry and the modern physics and the mathematical physics. कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय आहे? कन्सिडर आपल्याला स्पेस टाईम याबद्दलच फिजिक्समध्ये कुठल्याही गोष्टी बोलायच्या असतात. मग एखाद्या पॉईंटची पोझिशन फिक्स करायची असेल, कन्सिडर करा पॉईंट ए आहे आणि पॉईंट बी आहे आणि एखादी पार्टिकल मोशन करते फ्रॉम पॉईंट ए टू बी. कन्सिडर करा द पार्टिकल इज मुव्हिंग फ्रॉम पॉईंट ए टू बी. मग यावेळेस त्या पॉईंट ए पासून बीपर्यंत जेव्हा तो मोशन करतो आहे त्यावेळेस तो मोशन करत असताना त्याची वेलॉसिटी किती होती, ॲक्सेलरेशन किती होतं, मोमेंटम काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत करण्याच्या अगोदर आपल्याला पोझिशन ए आणि पोझिशन बी ही स्पेस आणि टाईममध्ये फिक्स करावी लागते, त्याची नोंद करावी लागते. ती नोंद करताना फिजिक्समध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा कोणता पॉईंट लागतो? कोऑर्डिनेट सिस्टीम. कोऑर्डिनेट सिस्टीम हा पार्ट या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी पाहावा लागतो. ओके, तर आपण पाहू की किती प्रकारच्या कोऑर्डिनेट सिस्टीम आहेत. देअर आर लॉट्स ऑफ नंबर ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम. कोऑर्डिनेट सिस्टीम असंख्य प्रकारच्या आहेत. ओके, त्यामधल्या काही महत्त्वाचे आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम पाहिजे आहेत. द व्हेरी फर्स्ट अँड फंडामेंटल इज कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. डी कार्टे नावाच्या शास्त्रज्ञ, फिलॉसॉफर आणि फिजिसिस्ट, मॅथमॅटिशियन यांनी जगात पहिल्यांदा माहीत असलेली गोष्ट म्हणजे माहीत असलेलं जे पहिलं काम केलेलं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम शोधून, त्यांनी जॉमेट्री आणि अल्जेब्रा हा एकत्र केलेला आहे. ओके, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये नेमकं काय असतं आता आपण पाहू. या ठिकाणी आहे एक्स ॲक्सिस. 1 मिनिट. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असे दोन ॲक्सिस दिलेत, एक्स आणि वाय ॲक्सिस. वी आर टॉकिंग अबाउट 2 डायमेन्शनल सिस्टीम. आणि या ठिकाणी कन्सिडर करा पॉईंट पी आहे. पॉईंट पीचं लोकेशन पॉईंट पी आहे. पॉईंट पीचं लोकेशन कसं दाखवलं जातं तर आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचं एक जनरल लॉजिक माहीत आहे. लॉजिक असं आहे की एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शननी ए एवढं अंतर चाला आणि वाय ॲक्सिसच्या डायरेक्शननी बी एवढं अंतर चालल्यावर आपल्याला पी ह्या पॉईंटचं लोकेशन भेटतं. पी या पॉईंटचं लोकेशन भेटतं आणि त्याच्यामुळे पी इज नाव ए कॉमा बी. ओके, तेच आपण स्टँडर्ड भाषेत कसं सांगतो. कन्सिडर करा दिस इज नाव डिस्टन्स इज एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये गेलं म्हणून एक्स, वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनमधून वाय आणि हा एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शन आहे तर हा वेक्टर होईल एक्स आय कॅप, वाय डायरेक्शनचे वाय जे कॅप आणि द पोझिशन वेक्टर इज नाव आर वेक्टर. ओके, सो पी इज एक्स कॉमा वाय. आता फिजिक्समध्ये हेच पार्टिकल आहे, हेच पोझिशन आहे, हेच लोकेशन आहे. कोणता ऑब्झर्वर आणि कोणत्या ऑब्झर्वेशनल सिस्टीममधून आपण पाहतो यावर त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये फरक पडत नाही. ओके, याचाच अर्थ काय, हाच पार्टिकल, हाच पी हा पार्टिकल जो एक्स कॉमा वाय आहे हा जर वेगळ्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जर आपण पाहिला
विच टाईप ऑफ कॉर्डिनेट सिस्टीम से पोलार कॉर्डिनेट सिस्टीममध्ये जर आपण तो पाहिला, या ठिकाणी ओ म्हणलं, ह्याला एक्स म्हणलं, आणि आर एवढ्या लेंथला पोझिशन वेक्टर आपण सांगितला आर वेक्टर, आणि आर एवढ्या आर एवढ्या लेंथचा एक या ठिकाणी एक सर्कल बनला असेल. ओके, आणि थिटा एवढा अँगल समजा त्याने तयार केला असेल, तर आपण पी या पॉईंटची पोझिशन एक्स कॉमा वायच्या फॉर्ममध्ये न सांगता आर कॉमा थिटाच्या फॉर्ममध्ये सुद्धा सांगू शकतो. ओके, अँड दिस इज कॉल्ड ॲज सेकंड पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. हेच आपण आता कसं दाखवू शकतो. नाऊ वी हॅव P point is given by P is x comma y or P is r comma theta. 3 डायमेन्शन मध्ये हे कसं दाखवलं जातं बरं. हा एक्स ॲक्सिस, सॉरी वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस असे 3 ॲक्सिस आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. कन्सिडर करा, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, आणि हा झेड ॲक्सिस आहे. ह्याच्या दिशेने जाणाऱ्याला आपण जे कॅप, आय कॅप, युनिट वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस इज के कॅप. ओके, आणि कन्सिडर करा पी हा पॉईंट आहे, पी या पॉईंटची लोकेशन आपण कशी फाईंड करतो. एक्स कॉमा वाय कॉमा झेडच्या फॉर्ममध्ये आपण एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शननी एक्स एवढं अंतर पार केलं, वाय ॲक्सिसच्या डायरेक्शननी एवढं अंतर पार केलं वाय एवढं, आणि झेड ॲक्सिसच्या डायरेक्शननी आपण एवढं अंतर पार केलं झेड एवढं. ह्या मॅग्निट्यूड आहेत बरं का, दिस आर जस्ट मॅग्निट्यूड. से हा 2 असेल, हा 1 असेल, हा 3 असेल, समथिंग लाईक दॅट. ओके, नाव पी इज एक्स कॉमा वाय कॉमा झेड, आणि ह्याला पोझिशन वेक्टर म्हणजे असा वेक्टर जो त्या पॉईंटला ओरिजिनशी कनेक्ट करतो, त्या वेक्टरला आपण काय म्हणतो, पोझिशन वेक्टर म्हणतो, आर वेक्टर. ओके, सो नाव ओ पी इज अ पोझिशन वेक्टर अँड इट इज गिवन बाय आर कॉमा एक्स कॉमा वाय कॉमा झेड. हाच आपण आता या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. आता आर कॉमा थिटा कॉमा फाय या फॉर्ममध्ये सुद्धा आपण लिहू शकतो, आणि त्याला स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये. सर माझं सांगण्याचं फक्त एवढं उद्दिष्ट आहे, एवढंच म्हणायचं आहे मला, की 1 मिनिट ॲड अ पेज. या ठिकाणी माझं सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे की आपण एकच पोझिशन, एकच पार्टिकल वेगवेगळ्या पद्धतीने कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्सप्रेस करू शकतो, ना की एकाच प्रकारच्या. हे असं का होतं, कारण बऱ्याचशा कन्स्टंट असतात फिजिक्समध्ये. सेंट्रिपिटल फोर्स असतं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड असतं, स्पेस टाईम कर्वमुळे झालेलं कर्ड स्पेस असतं. त्या ठिकाणी आपण कार्टेशियन नेहमीची सिस्टीम एक्स कॉमा वाय न वापरता आर कॉमा थिटा, U1 कॉमा U2 कॉमा U3 टू U4 अँड मल्टी डायमेन्शनल सिस्टीम आपण या ठिकाणी लिहिले. या वापरण्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या कोऑर्डिनेट सिस्टीमचा वापर या ठिकाणी करतो. आता मला सांगायचं आहे की हा झाला एक्स कॉमा वायच्या फॉर्ममध्ये, हा झाला आर कॉमा थिटाच्या फॉर्ममध्ये. ह्याला आपण आता एकमेकाच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकता का? तर उत्तर आहे हो. कसं बरं? द पॉईंट पी इज गिवन बाय, पॉईंट पी इज अ फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय. ओके, आता तेच आपण एक्स, आर आणि थिटाच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का? ही एवढी व्हॅल्यू आहे एक्स, एवढी व्हॅल्यू मॅग्निट्यूड हा फक्त, आणि एवढी व्हॅल्यू आहे वाय. या ठिकाणी थिटा झालेला आहे, ह्या ठिकाणी आर झालेला आहे. तर एक्सला आपण कसं लिहू शकतो? एक्स इज इक्वल्स टू आर कॉस ऑफ थिटा, आणि वायला कसं लिहू शकतो? वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. सो वी कॅन से पी इज एक्स कॉमा वाय, दॅट इज x is equals to r cos of theta
अँड वाय इज इक्वल्स टू आर साईन थिटा. म्हणजेच आपण असं पण म्हणू शकतो एक्स इज अ फंक्शन ऑफ एक्स इज अ नाव फंक्शन ऑफ आर कॉमा थिटा अँड वाय इज अ नाव फंक्शन ऑफ आर कॉमा थिटा. वी कॅन ऑल्सो राईट, हे खूप महत्त्वाचं आहे बरं का, ह्याच्यावरच पुढं आपण पूर्ण कन्स्ट्रक्ट करणार आहोत थ्योरी. ह्याच्यावरच आपण पूर्ण पुढची थ्योरी कन्स्ट्रक्ट करणार आहोत. आता इन्व्हर्स ट्रान्सफॉर्मसुद्धा हा ट्रान्सफॉर्म आणि इन्व्हर्स ट्रान्सफॉर्म झाला. नाव आर इज इक्वल्स टू काय येतं बरं. आता या ठिकाणी याची व्हॅल्यू आर आहे, याची व्हॅल्यू थिटा आहे. हा जर आपण इथं लंब टाकला तर हा झाला वाय, हा एवढा टाकला तर हा झाला यक्स. आरच्या फॉर्ममध्ये यक्स कॉमा वाय जर लिहायचं असेल तर आपल्याला माहीत आहे आर इज इक्वल्स टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, पायथागोरसचा थ्योरम. आणि थिटा इज इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स ऑफ वाय बाय एक्स. जर आपण जॉमेट्री पाहिली तर आपल्याला कळेल आर इज अ फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय अँड थिटा इज अ फंक्शन ऑफ वाय कॉमा एक्स. And so this is our very important equation. This is equation number 1 and this is equation number 2. So coordinate म्हणजे काय, याचा काय अर्थ होतो की एखाद्या शास्त्रज्ञानी या ठिकाणी एक ऑब्झर्वर आहे आणि या ठिकाणी एक ऑब्झर्वर आहे आणि ही एकच सिस्टीम आहे बरं का. याच ठिकाणी दुसरा ऑब्झर्वर आहे असं आणि हा आहे. ओके, या ऑब्झर्वरनी कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये ही पोझिशन मेजर केली. या ऑब्झर्वरनी हीच पोझिशन कोणत्यामध्ये मेजर केली, पोलार कोऑर्डिनेटमध्ये मेजर केली. तरी हे दोघं एकमेकाची रिडिंग एकमेकामध्ये कन्वर्ट करू शकतात. दे कॅन एक्सप्रेस वन कोऑर्डिनेट सिस्टीम इंटू अनदर कोऑर्डिनेट सिस्टीम बाय युझिंग द लॉ ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. सो इन थ्री डायमेन्शनल जनरली वी कॅन, थ्री डायमेन्शनमध्ये सुद्धा तसंच होतं. काय आहे, आपण समजा ह्याला एक्स कॉमा वाय कॉमा झेड लिहिलं आणि दुसऱ्या कोऑर्डिनेट सिस्टम आर कॉमा थिटा कॉमा फायमध्ये जर पाहिलं, ह्यालाच आपण U1 कॉमा U2 कॉमा U3च्या जनरल फॉर्ममध्ये जर आपण एक्सप्रेस केलं तर आपण असं लिहू शकता एक्स इज अ फंक्शन ऑफ U1 कॉमा U2 कॉमा U3, वाय इज अ फंक्शन ऑफ U1 कॉमा U2 कॉमा U3. म्हणजे आर कॉस थिटा घ्या किंवा आर फाय थिटा घ्या किंवा दुसरं काहीतरी आहे. U1 U2 U3 आर जनरल नेम्स अँड झेड इज अ फंक्शन ऑफ, या ठिकाणी कॉमा आहेत बरं का, U1 कॉमा U2 कॉमा U3. आणि दुसऱ्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये मेजर करून सुद्धा आपण कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये कन्वर्ट करू शकतो. याचाच अर्थ काय, U1 इज इक्वल्स टू U1 इज फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड, U2 इज फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड and U3 is function of x, y, z. हा झाला इन्व्हर्स ट्रान्सफॉर्म आणि हा झाला ट्रान्सफॉर्म. खरं तर मला ट्रान्सफॉर्म अगोदर लिहायला पाहिजे होता, मग इन्व्हर्स ट्रान्सफॉर्म लिहायला पाहिजे होता. सो डझंट मॅटर. इक्वेशन नंबर 3, दिस इज इक्वेशन नंबर 4. नाव वी हॅव अ कन्सेप्ट ऑफ अ कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टम. द डेफिनेशन ऑफ curvilinear coordinate system. Okay, so what is definition of coordinate system? For given point P x comma y comma z, which is a function of x comma y comma z, we can associate a unique set of new coordinate, say U1 comma U2 comma U3. Then these coordinates are called as curvilinear coordinates.
of P and transformation is also possible, and the correspondence between x, y, z and u1, u2 and u3 is 1 to 1. हे खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट यात आलेले आहेत. पहिली गोष्ट काय आहे, पी एक्स कॉमा वाय कॉमा झेड हाच पॉईंट दुसऱ्याही कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे आर कॉमा थिटा कॉमा फाय किंवा आर कॉमा झेड कॉमा फाय किंवा यू1 कॉमा यू2 म्हणजेच यू1 कॉमा यू2 कॉमा यू3 या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपण सांगू शकतो. त्याला कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतात, जी जनरलाइज्ड कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम असे म्हणतात. या ठिकाणी ट्रान्सफॉर सुद्धा शक्य आहे. म्हणजे आपल्याला जर या फॉर्ममध्ये माहीत असेल तर आपण या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो, या फॉर्ममध्ये माहीत असेल तर आपण या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. जसं आपण काय कन्वर्ट केलं होतं, आर कॉमा एक्स कॉमा वायच्या फॉर्ममध्ये होतो, आपण आर कॉमा थिटाच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आपल्याला आर कॉमा थिटाच्या फॉर्ममध्ये माहीत होतं, आपण एक्स कॉमा वायच्या मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर ट्रान्सफॉर्मेशन इज ऑल्सो पॉसिबल. ओके, अँड देर इज अ 1-to-1 correspondence between x, y, z and u1, u2 and u3. ओके, त्याच्यानंतर आपल्याला एक कन्सेप्ट पाहिजे आहे, कन्सेप्ट ऑफ कोऑर्डिनेट सरफेस अँड कर्व्स. ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे.